सहकारी उपनेते पक्षाचे दत्ता अण्णा गायकवाड, नाना गायकवाड, वसंतराव गीते, खासदार राजाभाऊ वाजे, डी.जी. सूर्यवंशी आणि दिनकरराव पाटील कारण आजच्या या संपूर्ण मोर्चामधलं जे हायलाइट होतं ते दिनकरराव पाटील तुमच्या तोंडून निघालं. फक्त छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर फोटो काढून चालत नाही, रक्तामध्ये छत्रपती शिवाजी असावा लागतो. आणि हे जे समोर दोन्ही बाजूचे जे सैनिक बसले आहेत त्यांच्या रक्तात शिवाजी आहे, त्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी आहे. म्हणून हे रस्त्यावरती सरकारला आव्हान देण्यासाठी उतरले. हा जनआक्रोश मोर्चा आहे आणि जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं तर नेपाळ होतो, बांगलादेश होतो. हा इशारा देण्यासाठी हा मोर्चा. आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेलेत, मुंबई पोलीस आयुक्ताला, माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा. का? त्यांचं म्हणणं आहे मी म्हणालोय महाराष्ट्राचा नेपाळ होईल. अरे झालेलाच आहे. नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? त्याचं कारण नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, सरकारी पैशाची लूट, अंमली पदार्थाचा प्रचंड व्यापार, तरुण मुलं नशेच्या आहारी गेली जे नाशिकमध्ये दिसत आहे, महिलांवर अत्याचार. या नाशिकसह महाराष्ट्रात यापेक्षा जर वेगळं काय घडलं नसेल तर नेपाळच्या तरुणांनी जो इशारा दिलाय तो आपण लक्षात घेतला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. आमचा अंत पाहू नका. मगासपासून अस्वस्थ आहे त्या राहुल धोत्रेचा फोटो पाहून. हा राहुल धोत्रे तरुण मुलगा, त्याची हत्या त्या निर्घृणपणे केली. कोणी केली? देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने, गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेले आहे. कुठे गेला हा उद्धव निमसे? कसा मिळत नाही? आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलन करणारे. पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरार होतो. तो गिरीश महाजनला बंगल्यावर जाऊन भेटतो फरार असताना. हा, त्याला कोण वाचवत आहे? कुठल्या बंगल्यात लपलाय तो सरकारी? हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला माहित नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात. या तरुण